हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत मस्त पौष्टिक अशी लाल माठाची भाजी, एकदम साध्या सोप्या पद्धतीने. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी लाल माठाची भाजी घेतलेली आहे निवडून. पानं पण घ्यायची आणि जे कोवडे देठ असतील तेच घ्यायचे, जे जास्त जाड असतात ते नाही घ्यायचे. आणि आता या भाजीला आपल्याला मस्तपैकी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. पानांवर जी माती लागलेली असते ती पूर्णपणे निघून गेली पाहिजे. आणि बघा, आता भाजी इथे धुवून झालेली आहे. ही एका मी मोठ्या परातीमध्येच काढून घेतली आणि याच परातीमध्ये आता ही मी चिरून पण घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी चिरून घेतलेली आहे. फोडणी करण्यासाठी इथे मी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे. आणि हे सर्व साहित्य आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि इथे मिरच्यांचं प्रमाण मी थोडं जास्त ठेवलेलं आहे. लसूण मस्तपैकी ठेचून घेतला, कांदा पण बारीक कट करून घेतला आणि कोथिंबीर चिरून घेतली. आता फोडणी करूया आपण. तर फोडणीसाठी पॅन गरम करून घेतला. आता आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये मी इथे तेल टाकून घेतलं. तेलाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं. तेल गरम झाले, ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावरती. आता याला आपल्याला 1 ते 1.5 मिनिट मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा पण मस्त बारीक चिरून घ्यायचा आणि मस्त आता आपल्याला इथे कांदा परतवून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन रंगावरती. जास्त पण नाही भाजून घ्यायचा कांदा. आणि कापलेल्या मिरच्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. छानपैकी आता हे 2 मिनटासाठी परतवून घ्यायचं व्यवस्थित. आणि मिरच्या मी मोठ्या याच्यासाठी ठेवल्या की मुलं जेव्हा भाजी खातात तेव्हा त्यांना ह्या मिरच्या काढून घेता येतात. आणि मस्त 1 ते 1.5 मिनिट आता भाजी परतवून झालेली आहे. लो टू मिडियम गॅसवरतीच ही प्रोसेस आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. कांद्याचा आणि लसणाचा मस्त ब्राऊन रंग झालेला आहे. इथे गोल्डन ब्राऊन रंग झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लाल माठाची भाजी टाकून घ्यायची आहे. आणि ही भाजी बनवताना भांडं नेहमी मोठंच वापरायचं, कारण की भाजी खूप मोठी जास्त दिसते आपल्याला, पण ती बनवल्यावर कमी होती. पण मग ती मिक्स करताना थोडासा त्रास होतो. छोटं भांडं असलं की अशा पद्धतीने मोठं घ्यायचं. छानपैकी आता हे मिक्स करून घेते मी इथे. आणि भाजी ही जी आहे आपल्याला ही झाकण न ठेवता बनवायची आहे, कारण मग झाकण ठेवल्यावर भाजीचा रंग पण उडून जातो आणि चव पण जरा वेगळीच येते. त्यासाठी अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलं. चवीनुसार आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं. थोडासा गरम मसाला आणि थोडीशी इथे मी धनिया पावडर वापरलेली आहे. आणि हळद मी इथे वापरलेली नाही. तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. छानपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मिक्स करून झाल्यावरती आपल्याला 3 ते 4 मिनिट ही भाजी मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे. भाजीला अजिबात कच्चेपणा लागला नाही पाहिजे खाताना. मस्तपैकी भाजीला अंगचं पाणी सुटतं. आता बऱ्यापैकी भाजी आपली झालेली आहे. कांदा पण मस्त गुलाबी रंगावर झालेला आहे, पण तरी पण आपल्याला अजूनही 1 मिनिटभर शिजवून घ्यायची आहे. आता पूर्ण पाणी आटलेलं आहे. आणि थोडीशी आता वरून आपल्याला याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं. आणि ही भाजी चपाती भाकरीसोबत पण छान लागते खायला. आणि साध्या पद्धतीने केलेलीच ही भाजी छान लागते. तुम्हाला जर याच्यावरती खोवलेला नारळ टाकायचा असला तो टाकला तरी चालेल, शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल. पण मी एकदम प्लेन भाजी बनवलेली आहे. अशी पण ही भाजी खूप छान लागते. आणि तुम्ही ही भाजी कोणत्या पद्धतीने करता कमेंट्स करून नक्की सांगा. आजची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.